कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तूप, साखर, रवा, मैदा, फुलवाती लिहिलेस ना? हो सर. हां. आणि लक्ष्मी बरं पूजनाचं? किराणा मालाची यादी झाली का? हो सर. रुपाली अजून काय आणायचंय का? हो, आपल्याला अजून लाइटिंगच्या माळा लागतील. ह्या मागच्या वेळेच्या जरा खराब झालेत ना, आणि छोटे छोटे आकाश कंदील पण लागतील आपल्याला. हा, आणि स्वप्नील सर, लक्ष्मी पूजनासाठी एक लक्ष्मी लागेल हा. हा, लक्ष्मी अरे स्वप्नील, केरसुनी हा आजगावला आपण लक्ष्मी म्हणून केरसुनी पूजायचो, ही प्रथा विसरलास का काय? नाही नाही आहे लक्षात आणतो. बघ ही बातमी वाचलीस का? बातमी अरे वा, आज यांनी अपर्णा आणि अर्जुनची माफी मागितली तर हे करायलाच पाहिजे होतं त्यांना. अर्जा, अरे ही बातमी बघितलीस का? हो वाचली ना. आज जर यांनी माफी मागितली नसती ना, त्यांच्या प्रेसची काय खैर नव्हती. बाबा, अरे काय झालं नक्की? हे लोक तुमची माफी का मागतायत? अरे बाळा, तू ऍडमिट होतास ना, त्यावेळी तुझ्या मान यांनी मी सुट्टी घेतली होती. त्यावेळी हे लोक काय पण बोलायला लागले. मग आम्ही त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट केली, म्हणून त्यांनी जाहीर माफी मागितली पेपरमधून. हा, आणि परत असं करणार नाही असं बी म्हणाले. यस, पण बाबा आता तुम्ही कधीच कामावर सुट्टी घेऊ नका. मी एकदम ओके. जा आता तुम्ही. बर बर. अमोल बाळा, किल्ला करणारच का नाही यावेळेस? मोठे बाबा, मी कधीच नाही किल्ला बनवला. भांजे, अहो मी हाय की, लय भारी किल्ला बनवू आपण या वर्षी. यस दीपे मामा. आणि छोटे सरकार, तुम्हाला माहितीये का, आम्ही पूर्ण घर सजवणार आहे, घराबाहेर पणत्या लावणार आहे, आणि ना मी दाराबाहेर मस्तपैकी रांगोळी सुद्धा काढणार आहे. वा मामा, किती टिपक्यांची. अरे अमोल, तुला टिपके पण कळतात? हो मोठी मा, अगं मानी मी 10 टिपक्यांची रांगोळी काढायची ना. हा, पण छोटे सरकार, यंदा मी तुमच्या मला टक्कर देणार आहे बरं का. मी यावर्षी 20 टिपक्यांची रांगोळी काढणार आहे. यस मोठी मा, मोठे बाबा, या तयारीसाठी थँक्यू. या वर्षी आपण जोरदार दिवाळी करूया. स्वप्नील, तू या सगळ्यात लक्ष घातलंस ना, ते लय बेस केलंस बघ. आणि रुपालीन मोना जोडीला आहेत म्हटल्यानंतर काही अडचणच नाही है ना. मामा, हा? अरे तू एवढा शांत काय आहेस रे? अरे काय नाही. अमोल, तू एक काम कर, हा काय? बाहेर जाऊन किल्ला कुठं बनवायचा ते बघ. मी कपडे बदलून आलो लगेच. यस दीपे मामा, आता कसं खरखरच्या मामासारखं बोलस. दिप्या, जे काय झाले ते आपल्यालाच सांभाळायला लागणार आहे. तू असं शांत शांत का राहतोयस? अहो अर्जुन दादा, ते काल रात्रीपासून बोलले सुद्धा नाहीत. तुम्ही समजावून सांगा ना त्यांना. खूप काळजी करताय ते छोटे सरकारांची. ए दिप्या, अरे आपलं रात्री बोलणं झालंय ना बाळा. हा, आता अमोलसाठी घरातलं वातावरण आनंदी राहिलं पाहिजे. हार दिप्या, विचार तर सगळ्यांच्याच डोक्यात आहेत ना. अरे स्वप्नील, रुपाली, मोना यांनी सकाळी सकाळी उठून सगळं आवरायला घेतलं का नाही? ज्यांना कशाचं सुख ना दुःख, त्यांची उदाहरणं देऊ नका मला कोणी. दिप्या, अरे काय बोलतोयस तू हे? बापू, मला नाही जमतो असं खोटं वागायला. वेळ आली की वाईट वाटल्याचं पांघरून घ्यायचं, आणि वेळ आली की असं सकाळपासून आनंदी राहायचं. अगदी काहीच नाही झालं असं दाखवायचं. दिप्या, अरे बाळा, अमोलच्या बाबतीत जे काही झालं त्याचा यांना आनंद आहे का रे? त्यांना विचार किती ते.
काय स्वप्नील सर? रुपाली ताई, मोना, बोला की. आम्हाला बरे सगळं घडतंय त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? दीपक, हा काय प्रश्न आहे? नाही नाही सर, अहो तसं नाही. अहो आम्हाला दुःख होतं हे उघड उघड दिसतंय तरी, पण तुमचं तसं नाही ना. तुमचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत म्हणून विचारलं. ए दिप्या, तर घरात आधीच वातावरण चांगलं नाही तर तू काय लावलंय सकाळ सकाळ? दाजी, ही सगळी माणसं कुठे आहेत? त्यांना ते विचारा असं का वागले? अरे दिप्या, काय आहे ते बोल की एकदा. काय सर, तुम्ही सांगताय का मी सांगू? तुम्हाला तोंड कुठं आहे म्हणा सांगायला. एक मिनिट दिप्या, काय झालं बाळा? दिदे, अमोलच्या आजारपणाबद्दल माहित होतं या ठिकाणी, माहित होतं या ठिकाणी. ए दिप्या, काय बोलतोयस तू? हे हो दाजी, पाहिजे तर विचारा यांना. यांनी जर आपल्याला वेळेत सांगितलं असतं ना तर आज अमोल या स्टेजवर नसता. ते आपल्याला सोडून जाण्यापेक्षा त्याचे वाचण्याचे चान्सेस जास्त होते दाजी. अरे दीपक, काही काय बोलतोस? आणि कशावरून आम्ही असं काय केलंय? काय म्हणजे मी खोटं बोलतोय? तुम्ही दवाखान्यात जे काय बोलत होता ते सगळं खोटं होतं? अहो, मला जेव्हा पहिल्यांदा कळलं होतं ना तेव्हा माझ्या पायाखालची तर जमीनच सरकली होती. माझी पण अवस्था हीच होती रुपाली ताई. ही गोष्ट आपल्याला आधीपासून माहित होती, याची कुठेही वाच्यता करू नका. हो सर, तुम्ही काय काय बोलत होता सांगू मी आता? एक मिनिट दिप्या, एक मिनिट बाळा, तू काय ऐकलेस नेमकं? तिथे आपल्या अमोलच्या आजाराबद्दल माहित होतं या तिघांना. आपल्यापैकी कुणाला कळू नये म्हणून मीटिंग भरली होती यांची दवाखान्यात. दिप्या, अरे तू स्वप्नील सर, तुम्ही सांगा बरं खरं खरं काय आहे ते. बापू जरा थांबा. अहो दसऱ्याच्या दिवशी अर्जा आलेला असताना रुपाली अमोलला दवाखान्यात घेऊन चालली होती, त्याला हेच कारण होतं का? मला आज स्वयंपाकाचं जमेल असं नाही वाटत आहे. रुपाली, काय झालं ग? मामनजी, अहो डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली ना मी आजची, मग तिकडे जाऊन आले असते मी. विनय काका, अरे बरोबर, मागच्या काही दिवसात रुपाली त्यांचं वागणं बदललं होतं. हे सगळेजण आपण बघत होतो. पण तुम्हाला आठवतंय का, रुपाली त्या अचानक दिदीवर चांगल्या वागायला लागल्या. अरे दीपक, मग हे काय चांगलं नाहीये का? एक मिनिट रुपाली ताई, हे चांगलं आहे पण दिप्या म्हणतो ते पण बरोबर आहे ना. अचानक हा चांगला बदल घडला याचा मी पण विचार नाही केला अहो कधी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.